महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली आहे। दरम्यान याच अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे, मात्र भाजप शिवसेनेकडून अद्यापही युतीसाठी चर्चा सुरूच असल्याची माहिती आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत। यात यांचा समावेश आहे। कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव। तर काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्र लढणार, चिन्हाबाबत अद्याप निर्णय नाही असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिलंय। दोन्ही पक्षातील नेते चिन्हाबाबतचा निर्णय घेतील, आमदार रोहित पवारांनी वक्तव्य केलं। नेमकी चर्चा काय झाली हे तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील, ते उद्या नाही तर परवा आपल्या सर्वांसमोर येईल। विषय आज त्या बाबतीतली चर्चा नव्हती। एक कोण इच्छुक आहे, कोण ताकदवान आहे, कोण निवडून येऊ शकतं या बाबतीतली चर्चा आज त्या ठिकाणी होती। चिन्हाच्या बाबतीत अजून 2-3 दिवस आहेत। काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो। त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत, कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।